पाणी पुरवठा स्वच्छता समिती इतिवृत्ताचे शासकीय दफ्तर गहाळ करणारे येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांना निलंबित करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली। या मागणीचे निवेदन समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे आणि पारनेर तालुकाध्यक्ष निवृत्ती कासुटे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले असून सदर प्रकरणी कारवाई न झाल्यास 29 एप्रिल रोजी जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। पारनेर तालुक्यातील मौजे धोत्रे बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये 7 ऑगस्ट 2017 मध्ये पाणी पुरवठा स्वच्छता समिती इतिवृत्त आणि पाणी पुरवठा दुरुस्ती चर्चाबाबत माहिती मागवण्यात आली, परंतु राज्य माहिती आयोग खंडपीठ नाशिक कार्यालयापर्यंत जाऊन देखील ही माहिती देण्यात आली नाही। त्यानंतर तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांनी माहिती दफ्तर उपलब्ध नसल्याचा पत्रव्यवहार केला। 16 डिसेंबर 2019च्या माहिती अधिकारातील माहितीनुसार 2018 मध्ये तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांनी माहिती गहाळ केला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला। त्यामुळे 2,14,00,000 रुपयांची असलेली पाणी पुरवठा योजनेशी संबंधित कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असल्याने जाणीवपूर्वक दफ्तर गहाळ केल्याप्रकरणी तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांना निलंबित करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।